व्हिडिओ पॅलेस मूवीजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. Nirmala ji, this is for the 10,000th time I'm telling you, no recordings in my session. नाही काय होतं हा प्रॉमिस करतो इथे आणि घरी गेल्यावर सगळं पालथ्या गाड्यावर पाणी मग म्हणतो की छे छे मी असं काही बोललोच नाही असं कसं चालेल ना म्हणून बघा सांगितलं ना मी आमच्या घरातल्या CCTV आहेत या कायम सर्वेलन्स खालीच असतो यांच्या. अलीकडे तर माझे विचित्र व्हिडिओज यूट्यूबवर अपलोड करतायत फॉलोअर्स मिळतात म्हणून. आदित्य काहीही बोलतोयस हा? किती फालतू आहे हे बोलणं तुझं. तुला ना माझ्या आईला नावं ठेवायला फक्त एक संधी मिळायला पाहिजे. दॅट्स इट. सर मी सांगते तुम्हाला माझ्या आईने नुकतंच व्लॉगिंग सुरू केलंय आणि त्यात ती माझे सुद्धा व्हिडिओज टाकते. मग काय झालं एवढं? तुझे चड्डीतले व्हिडिओज टाकतात का पण? गंमत हा तुझ्या आयुष्यातून ना सेन्स ऑफ ह्युमर हा कम्प्लिटली गायब झालेला आहे. ऍक्च्युली गायब नाही, तो कधी नव्हताच. तू सगळ्या गोष्टी जर नेगेटिव्हली घेणार असशील ना तर त्यात माझी आणि माझ्या आईची काहीच चूक नाही. आली हिची गाडी पुन्हा. मी आणि माझी आई या निबंधावर ह्या दोघी ना सारखे गँगअप करतात. एक मिनिट, मी कसला नेगेटिव्ह? सर परवाचीच गोष्ट आहे. मी हिला एक काम करायला सांगितलं होतं. हे मीरा, मला आजही उशीर होणार आहे. ग्रोसरीची लिस्ट फॉरवर्ड करतोय. मेजॉरिटी टेस्कोमध्ये मिळेलच, पण जे नाही मिळणार ते मी आणतो. ठीक आहे?
अगं तुला शुगर आणायला सांगितली होती. तू आयसिंग शुगर आणलीस. हो पण इकडे शुगर लिहिलेलं सो मला वाटलं ते शुगरच आहे. आणि सॉफ्टनर आहे ग, डिटर्जंट नाहीये. ह्यानी कपडे धुतात का? ह्यांनी नाही धूत. मला नव्हतं माहिती. तुला काहीच कसं कळत नाही ग? आदिती तुला माहिती का हे सगळं गोळा करायला मला किती मेहनत लागली आहे ते. मला काही सुचतच नव्हतं. सुचत नव्हतं तर हेल्प नको का मागायला? कुणी केली असती मदत, पण इनिशिएट कोण करणार ना? जस्ट शटअप. हा बास झालंय. मला असं वाटलं मला का जमू नये हे. ग्रोसरी शॉपिंगसाठी मला का कोणाची तरी मदत लागावी. ऑनेस्टली एवढी सगळी ग्रोसरी शॉपिंग एकत्र करायची माझ्यावर कधी वेळच आली नाहीये, कारण मी ते कधीच केलं नाहीये. आणि मला सांगा, करून करूनच माणूस शिकतो ना. हो ना. काय लागतं त्याला? हा थोडा सपोर्ट लागतो आणि पेशन्स लागतो. तो आहे का आमच्याकडे? हा त्या दिवशी या माणसाने माझी इतकी अक्कल काढली आहे काय सांगू तुम्हाला. मी PhD करतेय सर, PhD. हे का रॉकेट सायन्स आहे का ग्रोसरी शॉपिंग म्हणजे? तेच विचारतोय मी, आहे का रॉकेट सायन्स? आदित्य तुला माझा मुद्दा ना कधी कळलाच नाहीये. नाही तर काय. आई तू मला सांग, उद्या जर मी याला लॅबवर पाठवलं आणि तिथून काही गोष्टी आणायला सांगितल्या तर त्याला त्या कळतील का? आणि तो ते काय अगदी सगळं करेक्टली आणणार आहे का? हे बघ मीरा, तू काही वाईट वाटून घेऊ नकोस बरं का. जगात ना 2 कॅटेगरीचे लोक असतात, राजा आणि रंक. राजाला रंकाची कामं करण्याची काही गरज असते का? ओ हॅलो हॅलो हॅलो, काय म्हणायचं काय तुम्हाला? भिकारी आहे मी? नाही हो. भिकारी आहे? अ? एवढंच होतं ना तर करायचं होतं तुमच्या राजकन्याचं लग्न एखाद्या राजकुमाराशीच. तेच करायचं होतं, पण काय झालं, तुझ्याशी लग्न करण्याचा जेव्हा हिने डिसिजन घेतला ना तेव्हा 7:30 चालू होती तिची, म्हणून हा सगळा राडा. काय करणार. आणि तेव्हापासून जी 7:30 माझ्या मागे लागली आहे ना ती आजपर्यंत कुठेही गेली नाही. अरे मी इथेच बसलोय. हे काय ऑल करू? प्लीज काम डाऊन प्लीज. आदित्य, मीरा, गेले 6 महिने मी तुम्हा दोघांवर काम करतोय. तुम्हाला अनालाइज करतोय, तुम्हाला होमवर्क देतोय. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे की तुम्हाला दोघांनाही, रादर तुम्हाला तिघांनाही हे नातं सापडत ना काडीचाही इंटरेस्ट नाही. But I'm sir, telling मी- you. I'm telling you. आदित्य, तू स्वतः एक काउन्सिलर आहेस, त्यामुळे तू स्वतःचे स्किल्स वापरून सेशन्स मॅनिप्युलेट करतोयस. नाही, येस, sir, ऑफकोर्स यू आर अजिबात डुइंग नाहीये. दॅट. ऑफकोर्स यू आर डुइंग दॅट आदित्य. No, sir, I'm- येस. मीरा ब्लॅकमेलिंग यूज करायचा प्रयत्न करते. येस. But sir, मला जे- नो मीरा, डोंट से नो. आणि निर्मलाजी, तुम्ही आगीत तेल टाकायचा प्रयत्न करताय. मी? येस, ऑफकोर्स. नाही नाही मला डोंट से तर एनिथिंग व्हेन आय एम टॉकिंग. फक्त मी बोलणार. ओके? बरं. तुम्ही दोघांनी मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी खूप हाफ हार्टेडली घेतल्या. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतंय की माझं बरोबर आहे, त्याचं चुकतंय. डीप डाऊन तुम्हाला खरंच असं वाटतंय की आपण जर वेगळे झालो ना तर खूप सुखी हो. मग माझं असं म्हणणं आहे की सुखी व्हा आणि प्लीज डिवोर्स घ्या. याला काय अर्थ आहे? तुम्ही असं सांगताय डिवोर्स घ्यायला, मग आमचं आम्ही निस्तरलं नसतं का सगळं? अहो एवढे पैसे देतो आम्ही प्रत्येक सेशनला आणि तुम्ही असं डिवोर्स घ्या म्हणून सांगून मोकळे होता? आई असं कसं चालेल? हो, but आई जस्ट काम डाऊन. अगं हो मला कळतंय. ॲक्च्युली युअर राईट डॉक्टर. थँक्यू फॉर युअर टाइम. चला आपण निघूया. बघितलं तर असं होतं मग. जस्ट शट अप. लेट्स जस्ट टेक दिस आउटसाइड. मला काय हा तुमचा डॉक्टर आवडला नाही असं म्हणतो. चला आता. मी जरा जाऊन येतो.
मीरा बाहेर ये. What's wrong with us? काय चाललंय हे? आपण सगळं किती मेसअप केलंय ना. आय डोंट नो. सगळं कधी बदलत गेलं आणि का बदललं. एकमेकांमधल्या आवडणाऱ्या गोष्टी सडनली कशा नावडत्या होतात. इट्स सो स्ट्रेंज. कारण आपण बदलतो. लोक म्हणतात की माणसाचा स्वभाव कधीच बदलत नाही, बट दॅट्स नॉट ट्रू. सायंटिफिकली चूक येते. चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग. बदल या गोष्टीला पर्यायच नसतो. हा फक्त प्रत्येकात बदल घडण्याच्या वेगात फरक असतो. तुझी इच्छा अशी आहे की मी तुझ्या पेसने सगळं करावं, आणि माझी आणि तुझी इच्छा आहे की मी तुझ्या पेससाठी पेशन्स दाखवावा. म्हणूनच आपल्या नात्यात अंतर आलंय. हे सगळं खूप अनफॉर्च्युनेट आहे. आय होप तू तुझ्या मनात माझ्यासाठी बिटरनेस ठेवणार नाहीस. आणि हो, प्लीज तू मला तुझ्या आईच्या नजरेने बघू नकोस. आधी जर मी तुला माझ्या आईच्या नजरेने बघितलं असतं ना, तर मी कधीच लग्न केलं नसतं. बट आय अंडरस्टँड वेअर यू कमिंग फ्रॉम. आय अंडरस्टँड. नो हार्ड फिलिंग्स. आता सगळ्यांचे कॉल्स आणि मेसेजेस येतील, अफवा सुद्धा पसरतील. फक्त डिवोर्सचं कारण काय सांगायचं हे ठरवावं लागेल. थांबना हरवल मन शोधूया पुन्हा. थांबना बहरले क्षण वेचूया खुणा. वळणाशी थांबली वाट ही दे तुझी सावली. जगण्याची आस ही कोवळी दे तुझ्या चाहुली. हलकी हलकी दे साथ हलकी 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 दे साथ हळवी. त्या दिवसांना आठवणी लाजते हे चांदणे. गंध होता बोलण्याला धुंद होते हसणे. तो बोला गोड होता
दुवे सोड आता हा दुरावा बंद जोडू या नवे वळणाशी थांबली वाट ही दे तुझी सावली जगण्याची आस ही कोवळी दे तुझ्या चाहुली हलकी हलकी दे साथ हलकी 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 दे साथ हळवी टन उघडा उघडा आता डोळे. काय आता तरी उघडले का डोळे? काय अहो शोभतं का तुम्हाला? आता तरी बालिशपणा बंद करा. आत्ताची ही मोमेंट कॅप्चर केली म्हणून थँक्यू म्हणशील मला? ओ सॉरी, थँक्यू म्हणणार मला. सकाळी सकाळी घेते वाटतं. म्हणजे काय सकाळी सकाळी लागतेच मला कॉफी? जावई बापू. जावई बाप. चला. मीरा मला नो 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 वेट अ मिनिट प्लीज डोंट टेल मी आय मीरा. डोंट नो आधी प्लीज. हे 2 पिंक लाईन्स दाखवतोय. सो इज इट अ येस ऑर अ नो? अरे कमाल करताय तुम्ही. प्रेगा न्यूज मीन्स गुड न्यूज. हे कसं शक्य आहे मीरा? अरे तू मला काय विचारतोयस? मी एकटीने काय केलंय? तुला आठवतं का त्या दिवशी तू किती ड्रंक होतास? मला सतत इरेस्पॉन्सिबल म्हणतोस ना. आता स्वतः काय केलंयस? एक्सक्यूज मी, मला माझा बिझनेस हँडल करता येतो, कळलं ना? प्लीज हा आधी उगाच काहीतरी बडबड करू नकोस आता. अरे 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 का भांडताय तुम्ही? कमाल करता. म्हणजे भांडून भांडून तुम्ही गोष्टी डिवोर्स पर्यंत आणता. आणि हे करण्यासाठी बरं मूड असतं तुमचा. आई अहो काउन्सिलरने दिलेला होमवर्क होता तो आई. अरे वा, उत्तमच केलात मग होमवर्क जावई बापू. होमवर्क मध्ये अगदी 100 मार्क्स मिळवले यांनी. अगं तुला काय झालंय? अगं म्हणजे काय मला आनंद झालाय. हा कसला आनंद आहे अगं? दिस इज इम्पॉसिबल. तूच पिल्स घ्यायला विसरली असशील, दुसरं काहीच कारण असू शकत नाही. नाहीतरी वेंधळेपणा फेमसच आहे तुझा. जे शटअप हा आधी. मला व्यवस्थित आठवतंय मी प्रॉपर पिल्स घेत होते कारण आपल्याला होमवर्क दिला गेलेला ना म्हणून. हो मग काय माझे स्पर्म हवे तोडतात माझे? नाही तुला माहितीये काय झालं? ऍक्च्युली उडता उडता एक लाल परी आली माझ्याकडे आणि तिने जादूची छडी फिरवली माझ्या पोटावर आणि मला म्हणाली घे तुला गिफ्ट. आई प्लीज जस्ट स्टॉप इट. हा हे तू खूप लाईटली घेतेस. अगं मी लाईटली नाही घेते बाळा. मला खूप आनंद झालाय खरंच. असं काय करता तुम्ही? हे बघा, कितीही प्रयत्न करा ह्या सगळ्याचं उत्तर तुम्हाला बायोलॉजीमध्ये सापडणार नाही. अगं देवाने दिलेला कौल आहे हा, त्याचा स्वीकार करा आणि डिवोर्सच्या गोष्टी करू नका प्लीज. मीरा आपण वर जाऊन बोलूया. मीरा हो य मीरा, गेले काही महिने आपल्यात जे काही सुरू होतं मला असं वाटलं स्ट्रेसमुळे माझे पिरियड्स लेट झाले. यु नो युजली असं होतं माझ्याबरोबर. तरी आई म्हणत होती मीरा चेक कर चेक कर. सकाळी तर इतकं मळमळायला लागलं की डायरेक्ट उलटीच झाली. आणि आई समोर उभी प्रेगान्यूशी टेस्ट घेऊन. हो पण कधी कधी डायग्नोसिस चुकू सुद्धा शकतो ना प्रेग्नन्सी टेस्टचा. या बट आय डोंट थिंक तो यावेळेस चुकला आहे. आय मीन सगळंच नाही ना कोइन्सिडन्स असू शकत. लेट पिरियड्स, मळमळणं, उलट्या. उद्या जाणार आहे मी डॉक्टरांकडे. बघूया काय बोलतायत ते. मीरा मी तुला अशा अवस्थेत नाही सोडू शकत. अशा अवस्थेत म्हणजे?
आय मीन यू नो वॉट आय मीन. नो, आय डोंट नो व्हॉट यू मीन. हे बघ आदित्य, मला कधीच आवडणार नाही की तू मी प्रेग्नंट आहे म्हणून माझ्यासोबत राहावंस किंवा या लग्नात राहायचा निर्णय घ्यावास. आय वुड नेव्हर वॉन्ट दॅट. आणि हो, मला बाळाला असं एकटीने ॲज अ सिंगल पेरेंट अजिबात वाढवायचं नाही आहे. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू सिंगल पेरेंट्स, आय डोंट वॉन्ट टू डू दॅट फॉर शुअर. बाबा मी 4 वर्षाची असतानाच गेले रे. त्यानंतर आईनेच मला वाढवलं, हवं नको ते दिलं. आणि त्यासाठी मी तिचा खूप रिस्पेक्ट करते. आय लव्ह हर फॉर दॅट. पण आजही ना कुठेतरी ती 4 वर्षाची मीराजी जी प्रत्येकात एक फादर फिगर शोधते. आणि माझा तो शोध कधीच थांबणार नाही. आणि त्याच्याबरोबर येणारी ती इनसिक्युअर इनकम्प्लीट फिलिंग कधीच जाणार नाही. अँड आय डोंट वॉन्ट दॅट फॉर माय बेबी. एक वेळ मी अबॉर्शन करीन, पण इनकम्प्लीट फॅमिलीमध्ये माझं मूल कधीच वाढू देणार नाही. तू तुझ्या बाबांबद्दल कधीच इतकं भरभरून बोलली नव्हतीस. काही गोष्टी न बोललेल्याच बऱ्या असतात. असो, चला. मीरा, मी आदित्य प्लीज, आपल्या रिलेशनशिपमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना ते का बाळामुळे मॅजिकली रिझॉल्व्ह होणार नाही आहेत. आपण आपल्या ओरिजिनल प्लॅनप्रमाणेच सगळं करूया. आई, हाय. हाय. रिपोर्ट्स आले का? आहे मी प्रेग्नंट. बट डोंट वरी, PhDच्या कामाच्या हिशोबाने आय पिक अ डेट अँड आय गेट द प्रोसिजर डन. अरे देवा. मीराला नाही झेपणार आहे सगळं. ती स्वतः एका लहान मुलासारखी वागते. सगळी जबाबदारी माझ्यावर येईल.
अँड डॅड आय एम व्हेरी एक्झॉस्टेड नाव. आम्हा दोघांनाही पटतंय की एका वीक रिलेशनशिपमध्ये मूल आणून त्याचं आयुष्य कशाला खराब करावं. अँड आय नो मीराच्या आईने तुम्हाला फोनवर त्यांचं एक व्हर्जन सांगितलंय, पण ॲटलिस्ट तुम्ही तरी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका प्लीज. त्यासुद्धा एक मोठ्या रिझन आहेत आमच्या डिफरन्सेस क्लॅशेससाठी. हे बघा दी, कुणाचं काय वर्जन आहे, बरोबर काय चूक काय, हे सगळं सेकंडरी आहे. तुला काय वाटतंय ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. तू कन्व्हिन्स्ड आहेस का की मीराबरोबर डिवोर्स घेणं इतकं अनअवॉइडेबल आहे की तू तुमच्या बाळालाही सॅक्रिफाईस करायला तयार आहेस? हे बघ आधी, आम्ही हे सगळं तुझ्यावर प्रेशर टाकण्यासाठी करत नाही आहोत. हे बघ, वी ट्रस्ट यू, राईट. म्हणून तुला विचारतोय. हां, ठीक आहे. डॅड, पेरेंट होण्याबद्दल इतका प्रॉब्लेम नाही आहे जितका आमच्या दोघांच्या कम्पॅटिबिलिटीचा आहे. एक्सक्यूज मी वॉशरूमला जाऊन येतो. मला वाटतं निर्मला, मीरा आणि आपण तिघं आपण पुन्हा एकदा एकत्र बसूयात, चर्चा करूयात. हां, नाही ग छाया, हे सगळं इतकं कॉम्प्लिकेटेड झालंय ना की राईट काय रॉंग काय हे कळायचा काही मार्गच नाहीये. मी माझं परवाचं तिकीट काढायला सांगितलं एजंटला इंडियाचं. आई अगं असं काय करतेस? आत्ता मला तुझी जास्त गरज आहे. तुला माझी गरज आहे असं म्हणाली म्हणूनच आले ना मी धावत. हो, तसं असतं तर ॲबॉर्शनचा निर्णय घेण्याआधी मला विचारलं असतं तुम्ही. मला नाही वाटत मला इथे थांबण्याची गरज आहे. तुम्ही बघून घ्या तुम्हाला काय करायचं ते. तुला ऑफिसला जायला उशीर नाही होत? ना इट्स ओके. यू शुअर? या इफ यू डोंट माइंड मी एक मफिन घेऊ? या ऑफकोर्स. वीरा, मला आपल्या दोघांना अजून एक चान्स द्यायचा आहे, जर तुलाही द्यायचा असेल तर. आधी हे काय अचानक?
प्लीज एकदा विचार कर. आर यू शुअर? पण फक्त तू शुअर असशील तरच. प्लीज नीट विचार कर. मी तुला संध्याकाळी पिकअप करतो. टेक केअर. So, ready to tell I? सरप्राईज. मी मगाशीच सांगितलं त्यांना, मला राहवलं नाही. Hey dad. बघा. Hi mom. हाय. आदित्यराव, तुम्ही आम्हाला एवढी गोड बातमी दिलीत, आता आम्हाला सगळ्यांना एक गोड मिठी द्या. मारा. अहो अशी मारा ना. आणि हो आदित्य, आता पार्टी व्हायला हवी. हा निर्मला ताई, तुम्ही आम्हाला ही गोड बातमी दिलीत, खूप बरं वाटलं. नाहीतर अलीकडे खूप काय काय ऐकायला येत होतं आम्हाला. कसल्या? म्हणजे घटस्फोट. हे बोलायची काही गरज होती का? आता अमावस्येला बाहेर जायचं नाही. हो. आणि अगं चहा पिणं पण बंद कर. हा अरे वर्ण सावळा होतो बाळाचा. अगो बाई. चुप रे तू. काहीतरी. आदित्यराव, आता तुमची खरी परीक्षा सुरू. आणि घनघोर उपवास. उपवास? समजने वालों को इशारा काफी है आदित्यराव. काय तुम्ही समजून घ्या. तुमच्या बोलण्याला काही तारतम्य आहे की नाही? ए अरे घाबरवू नका त्या लोकांच. अगं कळू दे जावई बापांना. मनाची तयारी नको का करायला. बरोबर आहे. एक्सक्यूज मी, मी आलोच. अरे पळाला. पोट दाखव ना. काहीतरीच काय. पोट. अरे बाळा, इतक्यात नाही दिसत रे. छोट बाळ आहे अजून, इतक्यात नाही दिसत ते. पोट बघायचं ना. हे घे, हे बघ. अदू, आय होप दॅट यू अवेअर की एका रात्रीत काहीच बदलणार नाही. एका रात्रीत मी इंडिपेंडेंट और सेल्फ रिलायंट होणार नाही आहे. आणि माझ्या बाबतीत हे सगळं तुला ॲडजस्ट करायला खूप एफर्ट्स घ्यावे लागतील. एस्पेशली आत्ता मला तुझी हेल्प लागणार आहे. प्रत्येक पावलावर मी तुला पुन्हा विचारते आदित्य, आर यू शुअर? येस आय एम. अदू, बाळ आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार नाहीये, उलट अजून प्रॉब्लेम्स घेऊन येईल. आय होप यू नो दॅट. येस आय नो. मी प्रिपेअर्ड आहे. मी एक विचारू? तू असा डिसिजन कसा काय घेतलास अचानक? तू नक्की कुठल्या ऑब्लिगेशन खाली हे करत नाहीयेस ना? तसं असेल तर मला सांग प्लीज. तू जेव्हा सकाळी मफिन आणायला गेलीस ना, मी एका फॅमिलीला पाहिलं. हजबंड, वाईफ आणि त्यांचं क्यूट छोटंसं बाळ. त्यांना बघून मी इमोशनल झालो. तसं काहीही झालं नाही, कारण त्या बाळाने त्याच्या डॅडचे केस सोडायला सुरू केले. आणि जेव्हा तू परत आलीस ना, तेव्हा मला सडनली रिअलाइज झालं की आपल्या या एका डिसिजनमुळे आपल्या फ्युचरमधली अख्खी एक गोष्ट नाहीशी होणार आहे. ना आपण एकत्र राहणार, ना आपलं बेबी होणार. नो फॅमिली, नथिंग.
आणि तसं फ्युचर माझ्या डोळ्यासमोर आलं. मला एकदम रिकामा वाटायला लागलं. मला जाणवलं की हा डिसिजन घेऊन मी फ्युचरमध्ये खूप रिग्रेट करणार आहे. आय जस्ट कुडंट बेअर इट. दॅट्स व्हेन आय न्यू मीरा. आय कांट गिव्ह अप. वी कांट गिव्ह अप. हे सगळं तू माझ्या 30 सेकंदाच्या वॉकमध्ये फील केलंस. तू पण ना. तुला का ट्राय करायचंय? I just felt that it's the right thing to do. It is the right thing to do somehow. तुझं बरं आहे. अरे मी काय केलं? पण अदू मला खूप भीती वाटते रे. आय एम रिअली स्केर्ड. आउच. अदू पावलट. सेम पिंच. अच्छा ऐक ना. एक सिप. नो. एक. अच्छा नाही. ओके 2 ड्रॉप्स मीरा प्लीज. कम ऑन. बरं मी नाही पिणार तर तू पण नाही प्यायचीस. अरे मी काय केलंय? मी जे केलंय तेच तू केलंस. नाही प्यायचंस. अगं ओके 100 पाउंड्स. आईनी सगळं ऐकलंय. ए माझ्या आईला उगाच काहीतरी बोलू नकोस हा. 200 पाउंड्स. वा, तुम्हाला दोघांना मी इतक्या वेगवेगळ्या गोष्टी करायला सांगितल्या. आउट ऑफ ऑल द थिंग्स तुम्हाला ही गोष्ट बरोबर जमली. हा सगळे हेच म्हणतात. ऑफकोर्स म्हणणारच. पण ह्या वेळेस आम्ही जेन्युनली एफर्ट्स घेऊ डॉक्टर. हो खरंच. आय बी रिअली ग्रेटफुल. बरं एक लक्षात ठेवा, बघा काय आहे, हा माझा जॉब आहे. पण जर मला लक्षात आलं की मी सांगितलेल्या सगळ्या एक्सरसाइजेस तुम्ही करत नाही आहात, मी सांगितलेली सगळी सेशन्स तुम्ही लाईटली घेत आहात, तर आय एम नॉट गोइंग टू वेस्ट अ सिंगल मिनिट ऑन यू टू. कळलं? ओके गुड. सो तुम्हाला अजून एक कोर्स करणं खूप गरजेचं आहे, अँड दॅट इज कॉल्ड पेरेंटिंग कोर्स. ओके. एक मदरली नावाचं सेंटर आहे. तुम्ही तिकडे जा. ओके. मेजॉरिटी इंडियन्स येतात तिकडे, आणि आपल्या इंडियन कल्चरप्रमाणे संपूर्ण कोर्स डिझाईन केलेला आहे. पण हे सगळं माझ्या सेशन्स व्यतिरिक्त. ओके. सो माझ्या सेशन्समध्ये आता पहिला टास्क जो असेल तो असेल शेअरिंग द बेड विथ युअर मदर. इज नो. गुड. तुमच्या आईने आपल्या सेशन्समध्ये येणं आणि आपली सेशन्स ऐकणं. इज नो नो. ग्रेट. नाव हाय, माझी आठवण काढलीत ना? आई ओ गॉड. घ्या घ्या, काय हे घ्या ना. काय हे? आजी होते ना मी. हां. तुम्ही किती प्रयत्न केलात तरी मी तुमचा पिच्छा सोडणार नाहीये. आणि एक, यांना जर डिवोर्सचा सल्ला दिलात ना तर गाठ माझ्याशी आहे. कळलं? आई हां, काय सांगतेस तू त्यांना? घ्या ना घ्या, म्हणजे घ्या. तुम्हाला काय हवं ते घ्या. लाडू, बर्फी. अरे वा, बर्फी उचलली त्यांनी. चला चालू द्या तुमचा. काय? गणपती बाप्पा मोरया. चला चालू द्या. बाय. आय एम सॉरी. व्हॉट इज दिस नाव? चिल. उठा उठा सकळीक वाटे स्मरा गजमुख. अगं काय उठा. आई? मीरा हे काय सांग ना त्यांना यार. टन. आजपासून तुम्हा दोघांचीही वादावादी बंद. खास करून तुझी आदित्य. कळलं ना? अरे
तुम्ही दोघे पेरेंट्स होणार आहात आता. जरा जबाबदारीनं वागा. अजून बाळ जन्माला आलं नसलं तरी बाळ सगळं ऐकत असतं पोटातून. आई तू इतकं बाळ बाळ करते ना ते ऍपल इतकंही नाही आता. तू नवका डॉक्टरांचं ऐकून पोपटासारखं बोलू नकोस. मी सांगते ते ऐक. बाळ पोटात असताना तुमची भांडणं त्याच्या कानावर पडली ना तर त्याच्या मनावर परिणाम होतो आणि तो खूप काळ टिकतो. मी सांगते ते करायचं आता. आणि जर कोणी पळवाट काढण्याचा प्रयत्न केला ना तर मी तुमचा पिच्छा सोडणार नाही. जिथे तुम्ही तिथे मी कॅमेरा घेऊन. हां, सो कमिंग टू द पॉइंट. हे बघा, हे तुमचं शेड्यूल. 5 वाजता सकाळी उठायचं, 5:30 वाजता योगाच्या क्लासला जायचं, मग 6:30 ते 7:30 1 तास वॉक करायचा. अहो पण हे सगळं मी कशाला करायचं? अहो तुमचं पोट बघा. डिलिव्हरीच्या वेळी डॉक्टर कन्फ्यूज होतील तुमची डिलिव्हरी करायची की हिची. हे बरोबर आहे. मग 10 ते 11 प्रीनेटल क्लास, 6 ते 7 काउन्सिलिंग करायचं. अतिशय महत्वाचा क्लास आहे, बुडवायचा नाही. घरी आलात की मग 8 वाजता डिनर करायचं आणि 10 वाजता शांतपणे झोपायला जायचं. गुड नाईट अँड स्वीट ड्रीम्स. गुड नाईट अँड स्वीट ड्रीम्स. आता नाही. उठा उठा. कमान कमान कमान. अरे वा, आपली इन्स्ट्रक्टर आली. दिसतंय हा मला सगळं. हे सांगेन मी काउन्सिलिंगच्या नेक्स्ट सेशन मध्ये. तुला ऐकून कधी कधी असं वाटतं की तुझी आईच बोलते. मी हेही सांगेन. हॅलो. हाय. Hi, this is Joanna, our instructor, and this is Aditya. This is Meera, my daughter. Hi. Nice to meet you. सेम हिअर. So, let's start. Let's. Come on. Yeah. Let's start. How are you? वेलकम माय डिअर आर्टिस्ट. माय नेम इज अर्चना आणि मी तुम्हाला आर्टिस्ट का म्हणतेय कारण जस्ट लाईक आर्टिस्ट तुम्ही सगळ्यांनी आपापल्या पार्टनरसोबत एक ह्युमन बीइंग क्रिएट केलाय. वाव, इट गिव्स मी गूज बम्स जस्ट थिंकिंग अबाउट दॅट. सो लेट मी टेल यू एक्झॅक्टली व्हॉट वी आर गोइंग टू डू हिअर. मी तुम्हाला तुमच्या या जर्नीला एक नॅचरल प्रोसेस बनवणार आहे. म्हणजे जसे प्रेग्नंट झालात तसेच प्रेग्नन्सीचे 9 महिने वाढले पाहिजेत. नॅचरल अँड प्लेजर गिव्हिंग. आणि हे तेव्हाच होईल जेव्हा मदर आणि फादर आधी चांगले हजबंड अँड वाईफ होतील. बिकॉज ट्रस्ट मी, इथून पुढे जे बेबी तुम्ही कॅरी करताय ते सगळ्या गोष्टींवरती डॉमिनंट होणार आहे. तुम्हाला प्रत्येक वेळेस आपल्या बेबीला प्रायोरिटी द्यावी लागेल. डिलिव्हरी आधी आणि नंतरही. आणि कुठेतरी याच फेजमध्ये हजबंड आणि वाईफचं नातं हरवतं. अँड इफ दॅट हॅपन्स तुम्ही चांगले पेरेंट्स होऊच शकत नाही. आणि म्हणून इथे बसलेल्या सगळ्या वुड बी फादर्सनी एक सवय लावून घ्यायची. रोज आपल्या वाईफ्सला अप्रिशिएट करायची. टेल हर शी इज ब्युटिफुल. टेल हर यू आर ॲब्सोल्युटली थँकफुल टू हर. थँक्यू मीरा. आज आपण असाच एक अप्रिसिएशन एक्सरसाइज करूया. तुम्ही सगळ्यांनी आपापल्या पार्टनर्स समोर बसा ओके, ऑलराईट. आणि प्रॉपर आय कॉन्टॅक्ट करा. आणि व्यवस्थित विचार करून एकमेकांना एकमेकांच्या 10 बेस्ट थिंग्स सांगा. आय कॉन्टॅक्ट ठेवून. लाईक सिरियसली याची आपल्याला गरज आहे का? आय डोंट नो. पण मला आवडेल जर तू मला माझ्या 10 बेस्ट थिंग सांगितल्यास तर. नाहीतरी तुझ्या तोंडून कौतुक ऐकून आता इतकी. वेट अ मिनिट. ॲक्च्युली तू कधीच माझं कौतुक केलं नाहीस. कधीच नाही. माझे डोळे कौतुक करतात मीरा. फक्त बघणाऱ्याची तशी नजर असावी लागते. इज इट? या रिअली? रिअली रिअली? रिअली. ठीक आहे, बघू दे मला.
हा एक्सरसाइज किती मशी होता ना. आपली चूक नाहीये. नो ऑफकोर्स आय नो. हो 10 वाजले, माझा पेशंट आला असेल. हो मला पण उशीर झाला ॲक्च्युली. आय सी यू ॲट 6 क्लिनिक. या शुअर. ऑलराईट, बाय. बाय. Yep, sure, come in. So, how are you doing today? You all right? That's good. So, Mr. Aditya, you're the father. You have to take care of her. It's your job, okay? Yeah. Because बाकी सब तो इन्हीं को झेलना है. हम बोलते रहते हैं उसको, अजिबात सुनता नहीं है. मतलब बिल्कुल सुनता नहीं है. Oh, yeah. No, they're joking. No, we are not. No. Anyway, just keep coming for your routine checkups, and if you need anything, just give me a call. Absolutely. Thank you so much, You're doctor. welcome. इथे सुरू केलं तुम्ही. अरे तू कुठे निघाला बाबा? हे घे, औषधं कोण आणणार मग? हे बघ याच्यात लिहिले हां, सगळी आणायची. आई येतेस का ग? आले ग. हां. मीरा. मीरा, आपल्या केसमध्ये थोडं उलट आहे ना. शट अप. अगं खरं. काय रे? अरे वा. I'm so sorry, Cherry. What were you saying? No problem, doctor. You look a bit overworked. वेट अ मिनिट. तुम्ही सांगताय की तुम्ही तुमच्या बाळाला हाय IQ देऊ शकता? ऑफकोर्स डिझायनर बेबी म्हणतात त्याला. वाव. आम्ही तेच केलंय ना.
कन्सिव्ह करण्याआधी एम्ब्रिओला तुम्हाला हव्या त्या ट्रॅकचा DNA इंजेक्ट करतात आणि ते बाळाला मिळतात आणि त्याच्या पुढच्या जनरेशन्सना सुद्धा. एक्झॅक्टली लीगल नाही आहे सध्या, बट वी नो सो मेनी कपल्स ज्यांनी हे केलं आहे. रिअली? वाव. आम्ही तर आधीच ठरवलं होतं. फेअर स्किन, निळे डोळे, सायंटिस्टवाला हाय IQ. Even they give you a menu card also. मेन्यू कार्ड. We are getting late, huh? We have to go. या Alright, शुअर. okay. बाय. सी यू. ओके आशिष, बाय. या थँक्यू. बाय बाय. टेक केअर. डिझायनर बेबी म्हणे. चल अगं चल. समजा आपलं असं अनप्लॅन्ड अचानक नसतं झालं तर यु नो. तरीही आपण असं केलं नसतं. हं? चल उशीर होतोय. चल. सो आता ना या सेशनमध्ये मी तुम्हाला एक छोटी एक्सरसाइज देणार आहे. कसं आहे ना की आपण नेहमी एकमेकांच्या चुका सांगतो. म्हणजे मीरा नेहमी आदित्यबद्दल सांगते, आदित्य नेहमी मीराबद्दल सांगतो. आज आपण ना एक वेगळा खेळ खेळूया. मीरा, तुला ना आदित्य व्हायचं आहे, ओके? आणि आदित्य, तुला मीरा व्हायचं आहे. म्हणजे मीरा आदित्य होऊन मीराचं काय चुकतंय हे सांगणार, आणि आदित्य, तुला मीरा व्हायचं आहे आणि मीरा होऊन तुला सांगायचं आहे की आदित्यचं काय चुकतंय. जमेल? इट्स इझी. यू हॅव टू बिकम आदित्य, यू हॅव टू बिकम मीरा. आपल्याला समोरच्याची चूक सांगायची आहे. मीरा, हाय, मी आदित्य. मीरा खूप प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंटमध्ये वाढली असल्यामुळे तिला रिअल लाईफचा एक्सपिरियन्स ॲज अन अडल्ट खूप कमी होता. मला तिची फारशी कधी मदत झालीच नाही. म्हणजे घरातल्या छोट्या छोट्या कामांमध्ये सुद्धा. तिला काही काम सांगितलं किंवा काही रिस्पॉन्सिबिलिटी दिली तर ती पूर्ण होण्याऐवजी कामं जास्त वाढून राहायची. माझं नाव मीरा. आदित्य अगदी लहानपणापासून घराबाहेर राहिल्याने तो खूप लवकर इंडिपेंडेंट झाला. म्हणूनच इंडिपेंडेंटली राहण्याचा त्याला जास्त एक्सपिरियन्स होता. बट आय थिंक त्याचा तो एक्सपिरियन्स इगोमध्ये कन्वर्ट झाला आणि त्याने मीराला, आय मीन मला, सारखं जज केलं. माझ्या कुठल्याही एफर्ट्सना कधीच अप्रिशिएट केलं नाही. आणि जर का माझ्यातून कुठली चूक झाली तर त्या गोष्टीचा नेहमीच खूप मोठा इश्यू केला. गुड. अजून एक छोटी एक्सरसाइज करूया. इट इज ऑल अबाउट इंटिमसी. नुसता स्पर्श. म्हणजे कसं असतं ना की अ स्मॉल कडलिंग, हातात हात घालून चालणे. गोष्टी खूप छोट्या असतात पण लॉंग रनमध्ये ना खूप मॅटर करतात. सो लेट्स डू वन थिंग. नेक्स्ट सेशनला तुम्ही दोघं जेव्हा याल त्याआधी कमीत कमी एक तरी रोमॅन्टिक डिनर डेट झाली पाहिजे. होईल? होईल. आय एम शुअर. गुड. मीरा, अगं मीरा, काय झालं? का रडतेस अशी? मी तुला किती त्रास दिला आधी. कोण राहणार माझ्यासारख्या मुलीबरोबर? मी एकदम युजलेस आहे. नाही, तसं नाहीये. तसंच आहे. लुक, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी काही चुकीचं बोललो का? पण मग आपण काउन्सिलर समोर कसं मोकळेपणाने बोलणार ना? तसं नाहीये रे. ते हार्मोनल इश्यूमुळे ना सतत मूड स्विंग्स होत राहतात. ते तर आधीपासूनच होतात. ओके. स्वतः ग्लव्स घातलेत, मला दिले पण नाहीत. ओके.
हात दे जरा इथे. रिलॅक्स रिलॅक्स. ओके. तू रडताना पण खूप क्यूट दिसतेस. अगं. ओके रिलॅक्स. नीट आहे हात ना? जोड. हा, ओके. ये इथे ये. हा. काही फिटच होत नव्हतं. वाव, यू लुक ब्युटिफुल. खरंच. या सिरियसली. शॅल वी? वा, काय शॉट मिळालाय. चला जायचं ना. अगं आई, असं काय करतेस? आज आम्ही दोघंच जाणार होतो ना. ते नाही का काउन्सिलरने सांगितलेलं, एकटेच जा फक्त. अगं एकत्र जेवायला जायला काय हरकत आहे. नॉट अगेन. मला काही फरक पडत नाही. तुम्ही दोघं गुलू गुलू बोला, मी तुमचे फोटो काढीन आणि आपण काउन्सिलरला पाठवू. हा? ए आदित्य, तू टेबल बुक केलंस ना? केलंय ना. 5 कोर्सचा मील सुद्धा आहे. व्हेरी गुड. आय एम सो एक्साइटेड. चला. आणि मग डेझर्ट मध्ये विश घेण्याचा विचार करतोय मी. चला. हॅलो. हॅलो, गुड इव्हनिंग. थँक्यू. थँक्यू. चले चले. थँक्यू. मॅम, could you get me a chair, please? Sure. Yeah. बस. थँक्यू. थँक्यू. काय ग, काय झालं? काही नाही. तुला बरं वाटत नाहीये का? असं काय झालं तुला? घरी जायचं का? अगं तू शांत बस न ग जरा. शांत काय बस. मला खूप बोलायचं तुमच्याशी. चिअर्स. हां, तर ना मी डिलिव्हरीच्या बाबतीत गुगलवर खूप सर्च केलेलं आहे आणि ना काय वेगवेगळे टेक्निक्स आहेत माहिती आहे डिलिव्हरीच्या. ओ गॉड, एक तर आहे वॉटर बर्थिंग. वॉटर बर्थिंग म्हणजे बाळाला चक्क पाण्यात जन्म द्यायचा. हो, एक्साइटिंग ना. आणखी पण खूप आहेत, काय काय सांगू, पण मला असं वाटतं की हे आपल्यासाठी योग्य आहे बरं का. मला आता आठवत नाही सगळे. I don't know what to do with all this energy, doctor. Even right now, I'm thinking about you and how you would look naked. Please help me. याला म्हणतात दुष्काळात तेरावा. करा, तुम्ही सुद्धा टिंगल करा आमची. Excuse me? जस्ट अ मिनिट प्लीज. I'll only help you if you stop messing with me. Buzz Meg. मीरा, मीरा. हाय. हे काय, मी पेशंट सोडून आलोय. वेल, मला तुला इतकंच सांगायचं होतं की आजपासून दररोज याच वेळेस आई मंदिरात जाणार आहे आणि मी घरात एकटी असणार आहे. सो आय वॉज जस्ट थिंकिंग. लाईफ इज अ सिम्फनी. प्रत्येकाची एक वेगळी धून असते जी त्यांना या युनिव्हर्सला कनेक्ट करते. तर तुम्हाला जो पेपर दिलाय त्यावर अशा सगळ्या गोष्टींची चित्र काढा जे तुम्हाला फ्युचरमध्ये हवंय. आणि जेव्हा तुम्ही ही चित्र काढता, यू विल गिव्ह अ सिग्नल टू द युनिव्हर्स की युनिव्हर्स बघ, मला हे हवंय.
ठीक आहे. नाईस. वॉक माय फ्युचर फादर्स वॉक. बघा कसं फील होतंय तुमच्या वाईफ्सना. इमॅजिन करा की तो पिलो नाहीये. हे तुमचं वंडरफुल क्रिएशन आहे. तुमचं बाळ आता सगळं ऐकतंय. फादर्स, तुम्ही रोज बोला तुमच्या बाळाशी. यो बेबी व्हॉट्स अप. अगं बोलू दे ना बाळाशी. मीरा. You're right. You okay? Keep this down. Keep it. Okay, it's all right. काय ग, कितीदा मी तुला सांगितलं लॅबमध्ये नको जाऊस म्हणून. आणि तुम्हाला नाही का कळत? सांगता येत नाही तिला? आई प्लीज ना. रिलैक्स, कुछ नहीं हुआ है. लैब की फ्यूम्स की वजह से थोड़ा सा कंजेशन है बस. डोंट वरी. बट मीरा, नो वर्क फ्रॉम टुमारो. यू कांट गो टू वर्क फ्रॉम नाउ. आता हे म्हणजे काय? तेच जे मला आणि मीराला तुम्ही कधीच देत नाही. हं? पीस. ओ शांती. ओ सॉरी. मन सानूल सोनूल चिमुकल साजीर मन फुलातल्या कळीपरी झालं कसं गोजीर. मन सानूल सोनूल चिमुकल साजीर मन फुलातल्या कळीपरी गोजीर. दोन मनांच्या हसल्या आशा जुळून आल्या गुलाबी रेषा. अजून एक जीव होणार आता आता. अजून एक जीव येणार आता आता. तुझ्या माझ्या प्रेमासाठी ओ, तुझ्या माझ्या जन्मासाठी ओ. बाळाची ही चाहुल म्हणते आई बाबा. सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा. बाळाची ही चाहुल म्हणते आई बाबा. सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा. मन सानूल सोनूल चिमुकल साजीर मन फुलातल्या कळीपरी गोजीर. श्वास तू बंध मी रेशमी खुणा. फूल तू गंध मी धुंद भावना. डोळ्यात पाहूया दोघात राहूया. ये ना ये ना. तुझ्या माझ्या जन्मासाठी हो. बाळाची ही चाहुल म्हणते आई बाबा. सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा. बाळाची ही चाहुल म्हणते आई बाबा. सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा.
तुला डॉक्टरांनी लॅबमध्ये काम करण्याचं थांबवलं म्हणून हे असे विचित्र गेम खेळतेस? आई आई प्लीज मला खरंच खूप बोर होतंय ग. प्लीज ना दे ना. बोर होतंय ना, मग लॅपटॉपवर तुझं थिसिसचं काम पूर्ण कर बरं. इथे लॅबला जायला मिळत नाहीये. कशावर थिसिस लिहू? तुमच्या सायन्सवाल्यांचं मला काही कळत नाही बाई. माझा आणि सायन्सचा लहानपणापासून 36चा आकडा होता. तुला कशी काय सायन्समध्ये एवढी गती मिळाली कोण जाणे? बाबांकडून नाही का? बाबांकडून. ऐक काय गो, त्रास होतोय? ठीक आहे. देवाने सुद्धा काय गंमत केली बघ. बायकांना मातृत्वाचं वरदान दिलं, पण त्याच्याबरोबर कष्ट किती दिले. आणि पुरुषांना काही कष्ट नसतात. वाट बघत असतात फक्त डिलिव्हरीची. जो काही त्रास असतो ना, मानसिक शारीरिक, तो सगळा आपल्याला सहन करावा लागतो. आपलं करिअर थांबून जातं. अख्खं आयुष्य जणू काही थांबल्यासारखं वाटतं. आणि खरं तर ते थांबलेलंही असतं बरं का, कारण एक नवं आयुष्य घडत असतं आपल्या पोटात. आणि डिलिव्हरी तो म्हणजे काय, बाईचा पुनर्जन्मच असतो. आधी 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 कुठे कुठे? आता नाही करत आहे. आता नाही करत आहे. मी काय करू? इरिटेट कशाला होतेस? एकतर झोपेतनं उठवतेस मला. आणि हा झोप. हा तू शांतपणे झोप, एकदम घोरत झोप ना. पुरुषांचं काय, औषधं आणून द्यायची, काही क्लास अटेंड करायचे, प्रीनॅटल फळं आणून द्यायची, ग्रोसरी आणून द्यायची, इकडे तिकडे थोडीफार मदत करत राहायची. आणि मग डिलिव्हरी झाली की आनंदात मी बाप झालो म्हणून पेढे वाटत सुटायचं. काही वेगळं करायला लागत नाही त्यांना. अगं अगं हळू पडशील. तुला जर काहीच सिरियसली घ्यायचं नाहीये तर कशाला वेळ आणि पैसे वाया घालवतोयस या प्रीनेटल क्लासवर? नो, वेअर इज दिस कमिंग फ्रॉम? तुला ना कधीच काही कळत नाही. जाऊ दे, तुझा ऑफिसला. मीरा, तो आज मैंने आप तीनों को खास बुलाया है बिकॉज आई वॉन्ट यू टू सी दिस. My God, so cute. I'm so excited. देखो देखो, मेरी ग्रैंड डॉटर, अरे फाइटर है, देखो ये दिखा रही है. निर्मला जी, आपको कैसे पता ग्रैंड डॉटर है या ग्रैंड सन है? मुझे ग्रैंड डॉटर ही होने वाली है, मुझे पता है. ओके. सो मीरा, आदित्य, डू यू वांट टू नो द सेक्स ऑफ द चाइल्ड? सो फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला इमोशनल व्हिडिओ? आवडला ना? आणि हां, तुम्हाला कोणाला पुरणपोळीची रेसिपी हवी असेल तर मला DM करा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर मी हा अपलोड करणारच आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, सी यू देन. बाय बाय. माझी फ्रेंड्स मंडळी बसले तिकडे. बाय. हिचं सतत हेच सुरू असतं. सबस्क्राईब, लाईक, कमेंट. एग्जैक्टली कब है तुम्हारा रिलीफ? आय थिंक एक और 10-15 दिन. पण मीरा, तू ठरवलंस का डिलिव्हरी कशी हवी आहे? वॉटर बर्थिंग वगैरे ठीक आहे. आय पर्सनली वाउच फॉर हिप्नोबर्थिंग. राहुलच्या वेळेस इतकी मदत झाली ना या क्लासेसची. आणि नॉर्मल डिलिव्हरी गॅरंटेड. हा हो, काय म्हणतेस? मग काय ते हिप्पो काय नॉर्मल डिलिव्हरी होईल ना? आई ते हिप्पो नाहीये, हिप्नो बर्थिंग. सगळ्यात जास्त त्रास तर नॉर्मल डिलिव्हरीच्या भीतीमुळेच होतो. त्यामुळे मीरा, तू पटकन एनरोल कर. शी इज ऑलवेज ओव्हर बुक्ड. हा. ओ माय गॉड,
मीरा ताबडतोब फोन कर हं. आता मी आदित्यला विचारते, तो काय म्हणतो बघू. असला विचार करायचा नाही, लगेच फोन कर. त्याला कसलं विचारायचंय? त्याचं काय एवढं कौतुक करेलच तो. ए घे ग, तू नाही खालीस पुरणपोळी? हो, आहे, घेते अरे मी. खाओ ना यार. लो लो. अरे तू डर मत, तुझे मालूम है तुझे आना है यूट्यूब पे, करूंगी मैं तेरा काम. ॲक्च्युली मीही ऐकलंय हिप्नोबर्दिंग बद्दल. खरंय. अरे आमचंच नशीब म्हणायचं की आमच्या वेळेस एवढा सगळा ड्रामा नव्हता. हो ना, पण आधी हा हिप्नोबर्दिंग क्लास जर इफेक्टिव्ह ठरला ना तर आपल्यालाच मदत होईल नाही का? नाहीतरी ड्यू डेट जवळ आलीच आहे. शी इज राईट आधी. जस्ट अ फ्यू डेज नाव. थोडा अजून पेशन्स. बस झालंच. सो व्हॉट इज हिप्नोबर्थिंग? आपली बॉडी आपल्या ब्रेनच्या किती ताब्यात असते याचा आपल्याला अंदाजही नसतो. सो वेन वी गेट हर्ट, म्हणजे आपल्याला कधी लागतं किंवा एखादी जखम होते, तेव्हा पेनचा सगळ्यात आधी रिस्पॉन्स आपल्याला कोण देतं? ब्रेन, म्हणजेच आपलं माइंड. सो व्हॉट डू वी डू? सिम्पल. आम्ही तुमचं ब्रेन ॲक्सेस करतो आणि त्यामध्ये काही आयडियाज प्लांट करतो. सो दॅट जेव्हा तुम्ही ॲक्च्युली डिलिव्हरीमध्ये जाता तेव्हा तुमचं ब्रेन तुम्हाला आयडियाज प्रोव्हाइड करतं आणि तुमचा पेनचा रिस्पॉन्स हा सेकंडरी होऊन जातो. सो व्हॉट्स द रिझल्ट? पेन फ्री नॉर्मल डिलिव्हरी. बेसिकली जे मी करतो तेच. सो आज या क्लासची सुरुवात मी तुम्हाला एक कार्डिनल रूल देऊन करणार आहे. अँड दॅट रूल इज डॉक्टरचं अजिबात ऐकायचं नाही. डॉक्टर्स खूप प्रयत्न करतील तुम्हाला कन्व्हिन्स करायला की तुम्ही कसं सी सेक्शन किंवा सर्जरी केली पाहिजे, कारण सर्जरी म्हणजे बिग मनी. तुमची डिलिव्हरी नॉर्मल जरी होऊ शकत असली ना तरीही ते तुम्हाला घाबरवून सी सेक्शन किंवा सर्जरी करायला भाग पाडतात. So the bottom line is, डॉक्टर्सचं अजिबात ऐकायचं नाही. आणि आम्ही जे टेक्निक्स तुम्हाला सांगतोय ना त्या टेक्निक्सवरती डोळे बंद करून विश्वास ठेवायचा. ओके? आय एम सॉरी मिस सिमॉन, पण तुम्ही जे सांगताय, नो, तुम्ही जे सांगताय ते मला अतिशय बालिश, डेंजरस आणि इरिस्पॉन्सिबल वाटतंय. आदित्य. नो मीरा. एक्सक्यूज मी. आय कांट. मी स्वतः एक सायकॅट्रिस्ट आहे. तुम्ही तुमच्या टेक्निक्सना 1000 फॅन्सी नावं द्या, पण तुम्ही जे सांगताय ना ते अगदी बेसिक काउन्सिलिंग थेरपीच आहे. आदित्य. नो मीरा, नो नो, लेट मी. तुम्ही जे करता ना ते मी रोज करतो, पण आम्ही कधी आमची थेरपी डॉक्टर्स किंवा मेडिसिन्सना रिप्लेस करते असे क्लेम्स करत नाही. आय कांट बिलीव्ह की तुम्ही अशा मिसगायडिंग गोष्टी प्रमोट करताय. मिस्टर आदित्य. या मिस्टर आदित्य, तुम्हाला माझ्या क्लासेसमध्ये एवढे प्रॉब्लेम वाटत असतील ना तर यू आर फ्री टू गो. हे लोक इथे उगाच बसलेले नाही आहेत. आय नो वॉट आय एम डुईंग. ओके? आणि माझ्या टेक्निक्सचा इफेक्टिव्हनेस तुम्हाला जर कळत नसेल ना तर आय एम सॉरी टू से, पण तुम्ही स्वतः एक उत्कृष्ट सायकॅट्रिस्ट किंवा काउन्सिलर आहात असं मला वाटत नाही. ओ आदित्य, स्टॉप इट प्लीज. खूप बोलतोस तू. इज इट? तुम्ही स्वतः किती डिलिव्हरीज केल्यात? नाही, 100% नॉर्मल डिलिव्हरीचा क्लेम करता ना तुम्ही. गॉड फॉरबिड तुमचं ऐकून तुमच्या स्टुडंट्सने डॉक्टरांचं ऐकलंच नाही आणि त्यांच्या जीवाला धोका क्रिएट झाला तर घ्याल गॅरंटी? आदित्य, तू खूप बोलतो. मीरा, आय एम राईट. यू ऑफेंडिंग हर. व्हॉट शी सेइंग? जस्ट कंट्रोल युअरसेल्फ. आपण घरी जाऊन बोलूया. डॉक्टर सिमॉन, आय एम रिअली रिअली सॉरी. मी उद्यापासून येते. आय एम सो सॉरी. चलो मीरा, आय एम जस्ट राईट. लीव. चल. पण मीरा, मी असं काय चुकीचं बोललो? आदित्य, तुला ना माझा पॉइंटच कळत नाही. माझी डिलिव्हरीची डेट इतकी जवळ आली आहे. दॅट क्लास वुड हॅव हेल्प मी. आता काय तोंड घेऊन जाऊ मी त्या बाईकडे? पण ते सगळं खड्ड्यात गेलं ना, कारण द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग हिअर इज युअर इगो. पण ती बाई बोलत होती डॉक्टरांचं ऐकू नका. व्हॉट्स रॉंग विथ यू? एकतर मला न सांगता एनरोल केलंस तू. वेट अ मिनिट, आय नो हे सगळं आईन बरोबर जास्ती टाइम स्पेंड केल्यानेच होतंय. एक मिनिट. न विचारता एनरोल केलं म्हणजे काय? हा, आता सगळ्या गोष्टी काय तुझी परमिशन घेऊनच कराव्या लागणार आहेत का मला? आणि आईबद्दल ना तू एक शब्द बोलू नकोस आदित्य. शी इज द ओनली वन जी खऱ्या अर्थाने मला या सगळ्या गोष्टीमध्ये सपोर्ट करते. तू काय करतोयस आदित्य? सांग ना. साधे प्रीनेटल क्लासेस सुद्धा तू सिरियसली घेतले नाहीस. मी एकही क्लास मिस नाही केला मीरा. डोंट ब्लेम इट ऑन मी. अरे तुझ्या 100% अटेंडन्सचं मी काय करू? लोणचं घालू का? त्या क्लासेसमध्ये जे काही सांगितलं गेलेलं तू केलंस का रे? सगळं केलंस? तू काय बोलतेयस यार मीरा? बरोबरच बोलतेय मी.
काय सांगितलं होतं अर्चना मॅम की दररोज उठून तुम्ही तुमच्या वाईफला कॉम्प्लिमेंट करा. केलंच कॉम्प्लिमेंट? हा, अख्ख्या दिवसातनं थोडा वेळ तरी काढा आणि आपल्या बाळाशी बोला. किती बोललास तू बाळाशी? अरे तू विसरलास सगळं. नाही जमत आहे तुला हे. मीरा, तुला काय झालंय यार? या सगळ्या गोष्टींवरती काही महिन्यांपूर्वी आपण जोक्स करायचो. व्हॉट इज हॅपन टू यू? 1-2 दिवस नाही बोललो बाळाशी तर काय झालं? या सगळ्या गोष्टींना आपण एका जॉब सारखा का ट्रीट करतोय? गेले काही दिवस तुला माहितीये हाऊ हेक्टिक इट वॉज फॉर मी. आय वॉज बिझी. पेशन्स वाढले होते, परत आपले क्लासेस सुरू होते, खूप काय काय चालू होतं मीरा. हो ऑफकोर्स खूप काय काय चालू होतं. मला कसं कळणार? कारण मी तर जॉबलेस आहे नाही का. माझं सगळं काम बंद पडलंय. रात्री एक साधी झोप सुद्धा मिळत नाहीये मला. उठायला बसायला इतका त्रास होतोय मला आदित्य. आय एम फुल ऑफ गॅस आणि चालता फिरता भोपळा झाली मी. आतापर्यंत माझ्यासाठी जे जे महत्वाचं होतं ना आदित्य, ते सगळं सेकंडरी झालेलं. एकच इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ते म्हणजे हे बाळ. बाळासाठी हे करा, बाळासाठी ते करा, हे नका करू, ते नका करू. तेवढीच काळजी आहे लोकांना. अँड आय एम नॉट इवन सपोज टू कंप्लेन. नाही का? हु इज कंप्लेनिंग? तर तू. कारण तुझा दिवस हेक्टिक गेला, तुझे पेशंट्स वाढले, तुला बाळाशी बोलावं लागलं ॲज अ जॉब. आदित्य, अरे यालाच म्हणतात का रिस्पॉन्सिबली वागणं? बस, रिस्पॉन्सिबिली वागण्याबद्दल तू माझ्याशी बोलूच नकोस. काय झालं आदित्य? मीरा? काही नाही आई, झोप तू. मी खूप थकली. आय एम जस्ट रिअली टायर्ड. प्लीज. Breathe out. I'm a strong woman. Breathe in. Breathe out. I'm a strong woman. Breathe in. मीरा, Breathe out. मीरा. I'm capable of a normal delivery. Breathe in. Breathe out. मीरा, काय? हे काय सकाळी सकाळी यार स्टुपिडिटी. तू गप्प बस. सिमोनने मला सांगितलंय ऑल डे ऑल नाईट हे अफर्मेशन्स ऐकायचे, म्हणजे सगळं पॉझिटिव्ह आणि सगळं छान होणार. ठीक आहे, मी शिफ्ट करतो. तसंही तू हा क्लास माझ्यासोबत अटेंड करत नाहीयेस. इतकं तर तू करूच शकतोस नाही का? आणि तसं बघायला गेलं तर आपल्या दोघांमध्ये जास्त रिस्पॉन्सिबल आणि मॅच्युअर्ड कोण आहे? तू आहेस नाही? ब्रीद इन. अरे अरे आदित्य, एक काम कर ना, किचनच्या सिंकचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय बघ रे. आई, मला उशीर होतोय, मी नंतर बघतो. हा, अरे नाही नाही, अरे नंतर करून कसं चालेल? ते चोक झालं म्हणजे काय करू? वांदे होते रे माझे. तिचं जेवण करायचंय, स्मूदी करायची आहे, तिची ड्यू डेट आली आता. खरं तर तू सुट्टीच घ्यायला हवी तीस. हा ठीक आहे ठीक आहे, रिलॅक्स, मी करतो. नाही नाही, आत्ताच बघ काय ते. ये हा, आत्ताच करतो. प्लीज प्लीज, ये ये बघ रे. हे बघ काय झालंय, सगळं जातच नाही खाली ते. हे घ्या. हे काय करून ठेवलं तुम्ही? आता हेच करत बसू मी? आता वेळच्या वेळी तुम्ही साफ केलं असतं तर झालंच नसतं ना. हे घ्या. बापरे, हळू रे बाबा. काय केलंस हे? केवढं काम वाढवून मी ठेवलं केलं? माझं. नाही ते काय, कमाल आहे बाबा. अरे आदित्य, निघालास तू? बरं, आपल्याला एक काम करावं लागणार आहे. तिची बॅग भरायला लागणार आहे हॉस्पिटलची. त्याचं सामान तुला आणायला लागेल. आणतो. अरे आणतो म्हणजे काय, आणायलाच लागणार आहे तुला सामान. आणि काय आहे, मी गेले तर तिच्याबरोबर कोण थांबणार ना. बरं, सामान आता काही विसरून चालणार नाहीये बरं का. तू कसं करतोय ते सांग मला. बघ कसं करायचं आता सामानाचं.
अहो ठीक आहे व्हॉट्सअप करा ना. एवढं वैतागायला काय झालं? बाप होणार आहेस आता. जाऊ. जा. पीनट बटर घे, तिला आवडतोय सध्या. एक लिप बाम आण. नाही 2 आण माझ्यासाठी. एक लॉन्ड्री बॅग आण बेबीसाठी वेगळी. आणि हा डायपर घ्यायला विसरू नको. सॅनिटायझर घे. सॅनिटाईज केल्याशिवाय बाळाला हात लावायचा नाही. बस अजून माझी काय आई. हा हा अरे, झालं का खाऊन आता सगळ्यांचं? झालं ना. अहो, कसलं सुंदर झालं होतं. प्रोग्राम जो करेंगे ना, मुलांचा प्रोग्राम करणार आहोत. हो, आम्ही कुठे जायचं? कसं चालेल? काय चुडेल? अरे चुडेल वगैरे काय काही या चुडेल की अम्मा अरे, ऐसा काय थोडी चलेगा. अरे आम्हाला सगळ्यांना पण बच्चों यायचंय के लिए प्रोग्राम कार्यक्रमाला. करना असं हमको डराती कसं? क्या हो तुम? पागल हो क्या? कुछ भी कह रही हो. ए हिला सांगा बाबा. वही तो कह रही हूँ मैं. नाही तर काय ते दमलोय कशाला? पण तुम्ही करताय काय? अरे अरे अच्छा उसके बाद में करेंगे. खाना अच्छा लगा ना. अरे, बर्तन हाँ, छोड़ो मैं मस्त देख झालं लूंगी होतं. वो बाद में. हाँ अरे क्या फर्स्ट क्लास बना था ना. प्रतिम पालक पनीर तो मेरी खासियत है. अच्छा मैं बहुत अच्छा बनाती हूँ. हाँ. बढ़िया सबको बहुत पसंद आती है. पण तुम्ही का नहीं खाल्ला दाल फ्राय? दाल फ्राई मैं बनाती हूँ मगर ज्यादा खाती नहीं. उसमें क्रीम भी डालना पड़ता है यार. बटर क्रीम कुछ ना कुछ. हाँ. क्या करूँ अभी मोटी हो जाऊंगी. बरोबर आहे. गॉड आय कांट टेक दिस एनीमोर. काय झालं? असं काय उठवलंस मला? अच्छा खाली एवढा आरडाओरडा चालू आहे आणि तुला मी उठवला. जस्ट ग्रेट. प्रेग्नेंट मी आहे आणि हॉर्मोनल हा झालाय. दिस इज एक्झॅक्टली माय प्रॉब्लेम. तू जेव्हापासून लॅबला जाणं बंद केलेस ना मीरा, तेव्हापासून तू आणि आई तुम्ही दोघींनी मिळून लिटरली माझा छळ केलाय. मी किती चांगलं वागलो ना तरी नुसती चिडचिड. तुझ्या आईच्या अननेसेसरी ऑर्डर सोडणं, सारखं इंटरफिअर करणं. आणि तुझा कधी मी तुला कॉम्प्लिमेंटच करत नाही तर कधी तुला वेळ देत नाही. कधी मी रात्रभर रेड्यासारखा घोरत असतो तर कधी तुझा फोन उचलत नाही. अरे आय नो हॉर्मोन्समुळे मूड स्विंग्स होतात पण इतके. लुक आय एम ऑल्सो द फादर ऑफ द चाइल्ड. पण मला हा पर्सनल अटॅकच वाटतो मीरा. तुला वाटतं मला एवढा त्रास होतोय तर हेला का नाही? आता मला माझ्या पोटात बाळ वाढवता आलं असतं तर तुझ्याकडून घेतलं नसतं का मी? की बाळा आज आईला थोडं काम आहे, आज तू माझ्या पोटात राहा. पण ते शक्य आहे का मीरा? सगळ्यांच्या सुरुवातीपासून हेच. आता बायकोची काळजी घ्या आणि तिची सेवा करा. अरे पण त्या बिचाऱ्या नवऱ्याच्या मनात काय चाललंय कुणालाच पडलेलं नाहीये. तो किती वल्नरेबल असतो तो. त्याची सारखी धडपड चालू असते त्याच्या बाळाशी एक्झॅक्टली त्याच्या आईसारखी कनेक्ट करण्याची. आणि म्हणूनच हेल्पलेसली तू बॉन्ड करण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्या आईची काळजी घेऊन. तुझी काळजी मी नेहमीच घेतली आहे मीरा. तू प्रेग्नंट होण्याच्या खूप आधीपासून सगळं विसरलीस. डू यू नो हाऊ स्ट्रेसफुल इट इज टू सी यू स्ट्रेस्ड. तुला त्रास होताना बघून मला किती त्रास होतो ह्याची कल्पना आहे तुला? मलाही खूप वाटतं मीरा तुझा त्रास मी शेअर करावा, मला शेअर करता यावा. पण तू आणि आई मला सारखं एक इनकेपेबल फादर, इनकेपेबल सन आणि इनकेपेबल सन इन लॉ याचीच फिलिंग दिलीये. लोक खरं म्हणतात जेव्हा एका बाळाचा जन्म होतो ना तेव्हा त्याच्या बापाचा सुद्धा जन्म होतो. आणि म्हणूनच बापाची खरी किंमत त्याच्या बाळालाच असते. मला वाटलं होतं की ऍटलीस्ट तू मला समजशील मीरा.
I was wrong. हे सगळं असं होणार याची गट फिलिंग मला आलीच होती आणि म्हणून हे सगळं आधीपासून मला नकोच होतं. व्हॉट यू मीन? आधीपासून नको हवं होतं? आई काय झालं ग? आई काय काय चल चल. अरे बघतोस काय बाबा, जा गाडी काढ लवकर. चल 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 बाळा चल. I'm a strong woman. Yes. I'm going to have a normal delivery. Yes. I'm positive. Yes. आई ते अफर्मेशन्स लाव ना ग हो please. लावते लावते. I will have a normal delivery. Normal delivery. Finally, निर्मला जी, the baby you can't is play that so coming loud in to here. me. बाकी पेशेंट्स को परेशानी होगी ना? आय एम सॉरी. The earphones they अरे हेडफोन दिले. I'm good. I'm good. I'm gonna check you, okay? Okay. हां घे ग. Focused I'm a strong on a woman. smooth and easy birth. सोड रे. ऐक तू ऐक. Okay. What is the position now? We want normal delivery. निर्मला जी, अब उसके बारे में तो हम लोग कुछ नहीं कह सकते, वो हमारे हाथ में थोड़ी ना है. हाँ. आदित्य, लेट्स वेट फॉर सम टाइम. लेट द कॉन्ट्रैक्शन स्टार्ट. बाद में देखते. Okay. यू टेक केयर ऑफ हर. आई Thank बी you. विजिटिंग. Yeah. थँक यू बोल. Thank you, doctor. नॉर्मलच पाहिजे हो आपल्याला. हो हो. शहाणी ग माझी बाई ती. हो हो. आदित्य, वाटर ब्रेक होके बहुत टाइम हो चुका है. लिसन मीरा, we'll have to give you Pitocin to induce the labor, okay? नो नो, वी वांट एवरीथिंग नेचुरल प्लीज. हम लोग वेट करेंगे. आई प्लीज. Yes, doctor. We'll wait. हाँ. Meera, Aditya, it has been too long. It is too risky for her. No, doctor. I told you now. I want a normal delivery. We'll wait. Make a decision and let me know. मीरा मीरा प्लीज असं करू नकोस. से नो की तुला हिप्नोबर्थिंगवर पूर्णपणे विश्वास आहे आणि आय रिस्पेक्ट इट. पण आपल्याला सिच्युएशन बघून डिसिजन घ्यावा लागणार आहे. ॲटलिस्ट आपल्या बाळाच्या सेफ्टीसाठी मीरा प्लीज प्लीज माझं ऐक. बस बस खूप बोललास तू आता. आई तुम्हाला कळतंय का किती मोठी रिस्क घेतोय आपण? आई त्याला सांग. त्याला हे नाहीतरी नकोच होतं ना. हो ग. मग आता त्याच्या ओपिनियनची सुद्धा आपल्याला काही गरज नाहीये. मीरा लिसन टू. नाही तू काही बोलूच नकोस प्लीज प्लीज. गॉड आय कांट टेक दिस. काही नाही होणार सगळं. हां सगळं छान होईल. दीर्घ श्वास घे. हां. आदित्य, बेबी का हार्ट रेट बहुत ज़्यादा फ्लक्चुएट हो रहा है. वी हैव टू गो फॉर अ सी सेक्शन. कांट वेट एनी मोर. लेट्स गो. कम. आई मला खरंच खूप कसं तरी होतंय ग. आय नो. जरा पेशन्स ठेव. आपल्याला नॉर्मल डिलिव्हरी हवी का नको? है ना? डॉक्टर टेक अ फॉर सर्जरी. नाही नाही तुम्ही काही बोलू नका. आता बस. हे बाळ माझं आहे. मी बाप या बाळाचा. त्याचे हार्टबीट फ्लक्च्युएट होत आहेत आणि मी माझ्या बायकोला सर्जरीसाठी पाठवतोय. ओके प्लीज डोंट वरी. डोंट वरी. इट इज फॉर योर ओन गुड. ओके, डोंट वरी. ओके.
You're a strong woman. हे हाय मॉम. नाही सर्जरी. नाही 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 तुम्ही दोघंही काळजी करू नका, आरामात या, आम्ही आहोत इथे. हो 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 या, डोंट वरी. बाय. मला बाळाला असं एकटीने ॲज अ सिंगल पेरेंट अजिबात वाढवायचं नाही आहे. मीरा, मला आपल्या दोघांना अजून एक चान्स द्यायचा आहे. जर तुलाही द्यायचा असेल तर प्लीज एकदा विचार कर. आर यू शुअर? अदू, मला तुझी हेल्प लागणार आहे प्रत्येक पावलावर. यो बेबी, व्हॉट्स अप? अगं बोलू दे ना बाळाशी. I'm so excited. देखो देखो, मेरी ग्रैंडडॉटर और फाइटर है. देखो ये दिखा रही है. हे सगळं असं होणार याची गट फिलिंग मला आलीच होती, आणि म्हणून हे सगळं आधीपासून मला नकोच होतं. पण आजही ना कुठेतरी ती 4 वर्षाची मीराजी जी प्रत्येकात एक फादर फिगर शोधते, आणि माझा तो शोध कधीच थांबणार नाही. आणि त्याच्याबरोबर येणारी ती इनसिक्युअर, इनकम्प्लीट फिलिंग कधीच जाणार नाही. Congratulations. It's a girl. Both of them are doing great. Thank you. Thank you. I'll just get her ready for you. आई, आई, काय झालं? मुलगी झाली. मीरा कशी आहे? शी इज फाईन. मी देवाची प्रार्थना करतो. सॉरी मी तिकडे आले नाही. आई आई देवाने ऐका, ऐकलं माझं. ऐका. आय एम सॉरी. आय एम सॉरी. चला जाऊया. हो चला. कुठं आता उठायची वेळ झाली. किती परेशान किती आहे. आधी मला बघ, मी तुझी आजी आहे. हो किती सुंदर सुंदर आहे. माझी पिल्लू गते तू आईसारखी सुंदर सुंदर झाली का? हे बघ इथे बाबा आहे बघ, तुझा बाबा. ये बाबा घे. ओ ग माझं बाळ. वेडास का? रडतोयस काय तू?
माय गॉड, आय लव्ह हर सो मच. सो क्यूट. मीरा, बघाशी ते इट्स ओके. आय एम सॉरी मीरा. आय नो. आईकडे जायचं, मामाकडे जायचं. तर असं या चिमुकल्या एंजलनी फायनली आमचं नातं वाचवलं. आम्हाला एकत्र राहण्याची नवी स्वप्न दिली. तिने आम्हाला जाणीव करून दिली की एकमेकांच्या चुका माफ करताना कधी कधी स्वतःच्याही जखमा भरून येऊ शकतात. आय लव्ह यू मीरा. आय लव्ह यू टू.